श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप आनंदाचा जाओ। स्वामी महाराज नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, आपल्या मनात खूप इच्छा असतात, अपेक्षा असतात, म्हणून आपण खूप सेवा करीत असतो। मंत्राचा जाप खूप करत असतो, सेवा देव करत असतो। आपलेही कोणतेही गुरु असू शकतात, तुमचेही कुठलेही देव असू शकता, आराध्य असू शकता। म्हणजेच काय तर कुठलेही म्हणजे काय तर बाबा, तुम्ही कोणी महादेवाला मानू शकतो, कोणी कृष्णाला, कोण सर्व भगवंत हे एकच आहे, परंतु आपण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, म्हणून आपण प्रत्येकाचा देव असतो, प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतात। म्हणून यातमध्ये काही वादविवाद नाही आहे, कारण सर्व देव हे एकच आहे। जर तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छा लगेच पूर्ण होण्यासाठी आपण सेवा करीत असतो। तर ही कुठल्या सेवा आहे त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर त्याआधी जर कोणी ताई दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी सुद्धा नवनवीन व्हिडिओ आणू शकेल आणि तुम्हाला पण नवनवीन माहिती मिळू शकेल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला सेवा करायची असती, कुठली सेवा करायची आहे हे आपल्याला माहिती असतं, पण भरपूर नवीन सेवेकरी आहे त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही। मित्रांनो, काही वेळेस आपल्या हातून चुका घडतात, त्यामुळे आपल्या इच्छा अपूर्ण राहतात। अशा वेळी स्वामींची ही एक सेवा करून पहा, तुमच्या अपूर्ण इच्छा नक्कीच पूर्ण होऊ लागेल। तर मित्रांनो, स्वामींची ही सेवा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायची आहे। गुरुवार हा आपल्या स्वामींचा गुरुचा दिवस मानला जातो आणि गुरूंचा दिवस स्वामींचा अत्यंत प्रिय दिवस आहे। म्हणजेच गुरुवार हा स्वामींचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो। म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे करून अगदी सकाळीच ही सेवा तुम्हाला करायची आहे। नंतर तुम्ही तुमचे काम करू शकतात। तर तुम्हाला काय सेवा करायची आहे तर तुम्हाला जपमाळ घ्यायची आहे। जपमाळ ही सर्वांना माहितीच आहे। जपमाळ घ्यायची आहे, एक मंत्र बोलायचा आहे। तो मंत्र असा आहे, श्री स्वामी समर्थाय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः। या मंत्राचे 108 वेळा तुम्हाला जाप करायचा आहे, म्हणजेच एक माळ तुम्हाला जप करायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्याला गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे। गीतेचा हा अध्याय तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल। तर हा अध्याय 1 वेळा म्हणायचा आहे। तर परत तारक मंत्र हा बोलायचा आहे। तारक मंत्र 1 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही बोलू शकतात। जसा वेळ तुम्हाला मिळेल तशी सेवा करायची आहे। शक्यतो ही सेवा सकाळीच करा, पण वेळ नसेल तर तुमच्या वेळेनुसार करा, तसं तुम्हाला बोलायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या 3 सेवा करायच्या आहे। एक म्हणजे स्वामींची श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राची एक माळ जप करायची आहे। गीतेचा 15वा अध्याय आणि 11 वेळा किंवा 1 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे। ही सेवा करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। तर ही सेवा आवर्जून करा। अगदी छोटीशी माहिती होती जी मी शेअर केलेली आहे। झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि इथेच थांबते। काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत, व्हिडिओसोबत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।